निफाड ते येवला मार्गाच्या फलकावर अजूनही औरंगाबाद नावाचेच फलक। जिल्ह्यामध्ये नाव बदलून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही झोपेतच। राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ यांच्या वार्षिक उरुसासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चादर पाठवली। दरवर्षीची परंपरा यावर्षी देखील कायम। गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद आणि उपोषणाचा इशारा। 19 महिन्यांची फरकाची रक्कम शासनाकडे प्रलंबित, मागणी करून देखील वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप। धुळे जिल्ह्यामध्ये आता रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी उन्हाळी कांद्याची पेरणी सुरू। नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड। अहिल्यानगरमध्ये खराब हवामान आणि काजळी रोगाच्या प्रादुर्भावामुळे 2000 हेक्टरवरील संत्रा उत्पादनाला फटका। यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 20 ते 30% उत्पादनाची शक्यता, संत्रा उत्पादक हवालदिल। मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा ढगाळ वातावरण, त्यामुळे कांदा, गहू, हरभरा यासह इतर पिकं धोक्यात येण्याची भीती, शेतकरी चिंतेत। बुलढाण्यातील अंचरवाडी परिसरामधील कालव्याचं पाणी पाझरून थेट शेतकऱ्यांच्या शेतात, त्यामुळे शेकडो एकर शेती पिकाचं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। इंदापूर तालुक्यातील विड्याच्या पानांची शेती संकटात। विड्याच्या पानावर वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव, त्यामध्ये कीटकनाशक मजुरीचे दर वाढल्यानं पानमळे बंद करण्याचं शेतकऱ्यांचं धोरण। चिखली बस स्थानकामधील 2 वाहतूक नियंत्रकांचं तडकाफडकी निलंबन, वेळेवर बस न सोडणं भोवलं, आगार व्यवस्थापकांची कारवाई। गडचिरोली पोलिसांकडून 21 लाख रुपयांची दारू जप्त, अवैध देशी आणि बिअरच्या 143 पेट्या हस्तगत। पैशांचा पाऊस पाडतो म्हणून फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबावर गुन्हा दाखल। बारामती आणि माण तालुक्यातील 5 जणांची बाबाकडून फसवणूक, पोलिसांकडून भोंदू बाबाचा शोध सुरू। आज स्वर्गीय लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर यांची पुण्यतिथी। पुण्यतिथीनिमित्त कराड उंडाळेमध्ये पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील आणि जयंत पाटील यांच्याकडून अभिवादन।